छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रोज पायदळी तुडवले जात आहेत। हे विचार वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर काँग्रेस त्यांचं स्वागतच करेल, असे अतुल लोंढे यांनी सांगितले आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी आणि धर्मांध जातीवादी भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येतो आहोत, अशा पद्धतीची चर्चा ही दोन्ही मनसेकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं या गोष्टी येत आहेत। यासाठी हे लोक एकत्र येत असतील तर त्यांचं खूप स्वागत आहे। या महाराष्ट्राला जाती धर्माच्या नावावर ज्या पद्धतीने मंत्री संविधानिक पदावर बसलेले लोक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा परिस्थितीत भाजपला घालवणं हे सर्वांनी मिळून करण्याचं एक महत्त्वाचं काम आहे, जे छत्रपती शिवरायांच्या चरणी जे आहे ही एक फार मोठी भेट ठरेल। जो छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, तो विचार रोज पायदळी तुडला जात आहे आणि हा विचार वाचवण्यासाठी जर एकत्र येत असेल तर काँग्रेस त्याचं स्वागत करेल। जलयुक्त शिवाराच्या डिंगा मारणारे देवेंद्र फडणवीस मृदा संधारणाच्या शेकडो योजना बंद करत आहेत। त्याची प्रशासकीय मान्यता त्यांनी काढून घेतलेली आहे। कारण हे दिले आहे की कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत, जमीन भूसंपादनाच्या मध्ये अडचणी येतात। योजना सुरुवात करायच्या पहिले आणि त्याच्या संदर्भात पैशाचं आवंटन करत असताना ह्या सगळ्या गोष्टी पहिले करायच्या असतात, त्या केल्या गेल्या का नाही? आणि आतापर्यंत जेवढा पैसा लागला तो या महाराष्ट्रातल्या ज्यांनी कर दिलेले आहे त्या जनतेच्या करातून केलेला आहे। मग तो पैसा गेला का वाया? त्या योजना वाया गेल्या की वस्तुस्थिती ही आहे की तुमच्याकडे पैसेच नाही आहेत? तुम्ही मागच्या 2.5 वर्षामध्ये पूर्ण तिजोरीची वाट लावलेली आहे। ना तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे देत आहेत व्यवस्थित, ना तुम्हाला दलित आदिवासी समाजाच्या योजना त्याला पैसे देत आहेत, त्याचे पैसे इकडे तिकडे वळवता, नाही तुम्हाला या दुष्काळी महाराष्ट्रामधल्या जलसंधारणाच्या योजना पूर्ण करतायत। संपूर्णपणे अपयशी ठरलेलं असं सरकार आहे, फक्त आणि फक्त जाहिरातीवर टिकून आहे। वास्तविकता वस्तुस्थिती ह्या सगळ्या योजना बंद करण्यामधून स्पष्टपणे पुढे येत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग म्हणून मानला जातो। संपूर्ण महाराष्ट्रात हा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येत आहे। शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सकाळी चंदनझीर येथील सिद्धिविनायक नगर स्थित नियोजित शिवस्मारक स्थळी शिवप्रेमींच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला असून यावेळी शिवप्रेमींच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी जगन्नाथ चव्हाण, शांतीलाल राऊत, अक्षय मोरे या प्रसंगी सगळे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। सहित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कमिटी, चंदनझिराचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय कार्यक्रमाचे आयोजन होते? आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 354व्या शिवराज्याभिषेक निमित्त आज इथे आम्ही शिवराज्याभिषेक साजरा केलेला आहे। भिडे गुरुजींनी असं म्हटलेलं आहे की 6 जून रोजी शिवराज्याभिषेक साजरा करू नये, तिथीनुसार करावे। तिथीनुसार परंपरा महाराजांच्या काळापासून 6 जूनला कार्यक्रम घेत आहे आम्ही। आणि भिडे गुरुजी कोण आहे? त्यांना दाखला द्यायची गरज नाही आम्हाला। तुमचं काय म्हणणं? आम्ही दाखला देणार नाही भिडे गुरुजीला। आम्ही का बरं त्यांना दाखला देऊ? आम्ही आमचं 6 जूनलाच शिवराज्याभिषेक साजरा करू। अक्षय विजय मोरे। काय कार्यक्रमाचे आयोजन? अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमान श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 354वा राज्याभिषेक सोहळा आज साजरा करण्यात येत आहे। या महाराष्ट्रामध्ये मोगलांची सत्ता संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती बरोबर घेऊन या राज्याची स्थापना केली आणि तो दिवस म्हणजे आजचा हा राज्याभिषेक सोहळा आहे। आज जवळजवळ 354 वर्ष झाली या गोष्टीला। आणि राजांनी ज्या टायमाला 350 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने राज्यकारभार चालवला, ज्या पद्धतीने सर्व समाजाला संघ घेऊन आणि जनतेचं आणि
सुखी राज्य तयार केलं, मा जिजाऊंच्या इच्छेप्रमाणे हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, त्या कल्पनेप्रमाणे त्यांनी ते राज्य करून दाखवलं आणि तो दिवस म्हणजे आजचा हा राज्याभिषेक सोहळा होय। या ठिकाणी शिवस्मारक होणार आहे। मागील काही वर्षापासून शिवप्रेमी प्रयत्न करीत आहे। कशामुळे काम आता काही गोष्टी अशा असतात, काही श्रेयवादामुळं रखडल्या जातात, काही पक्षांतर्गत काही गोष्टी असतात, काही मतभेद असतात, अशा काही गोष्टी आहेत त्या उघड बोलता येत नाही, कारण हा सार्वजनिक प्रश्न आहे। त्यामुळं होत राहील, थोडासा उशीर झाला, विलंब झाला काही कारणास्तव आणि ते होणार आहे, यात काही शंका नाही। जगन्नाथ कारभार चव्हाण, माजी नगरसेवक जालना। आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवत असून त्यासाठी मंत्र उपचाराने आदिशक्ती मुक्ताईंच्या पादुकांचे महापूजन केले जात आहे। काल झालेल्या या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा येणार असल्याची माहिती मिळाली होती। पालखी सोहळ्याच्या प्रस्थानपूर्वी ज्या पादुका पालखीमध्ये ठेवल्या जातात त्या पादुकांची महापूजा मंदिरामध्ये संपन्न होत असते। आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळा आणि आषाढी यात्रेसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवत असून या प्रस्तावना सोहळ्यासाठी आलेल्या महिला भाविकांकडून पालखी मार्गावर रांगोळी काढली जात असे। 750 किलोमीटरचा पायी प्रवास करत पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। या पूर्ण पालखी सोहळ्याच्या मार्गावरील महिला भाविकांकडून रांगोळी काढली गेली आहे। काय नाव काय सांगाल, आज तुम्ही रांगोळीची सेवा या ठिकाणी बजावता? माझे नाव जोशना राजू पाटील, राहणार पूर्णाळ। आम्ही दर महिन्याला मुक्ताबाईच्या सेवेला येतो आणि दिंडी पंढरपूरला जात असताना आम्ही रांगोळी काढण्याची सेवा घेत असतो। आमच्याकडून जेवढी सेवा होते तेवढी आम्ही करून घेतो मुक्ताबाईच्या आशीर्वादाने आणि आम्हाला पंढरपूरची पण सेवा घडलेली आहे। आम्ही पंढरपूरला या दिंडीमध्ये जातो, आम्ही एवढा आनंद घेतो की आम्हाला घरच्या गोष्टीचं कोणत्याच गोष्टीचं भान नसते। आम्ही शेतीची कामं सोडून पण जातो आणि तिकडून परत पंढरपूरवरून घरी येताना पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत घरी येऊन शेतीच्या कामासाठी उत्साहित होतो आणि आम्हाला थकवा वगैरे काहीच जाणवत नाही। आम्ही म्हणजे एकदम निश्चिंत मन तिकडं रमून पंढरपूरला जातो। सर्व मन आमचं पंढरपूरमध्ये असतं, असं वाटत नाही की घरी यायची इच्छा होते बा की घरी जावा एवढं। ताई काय नाव काय सांगाल तुम्ही? माझं नाव सरलाबाई दगडू पाटील, राहणार चापोरा। मुक्ताबाईची सेवा करण्यासाठी दर महिन्याला आम्ही इथे येते आणि पंढरपूरपर्यंत जाता सेवा आमच्याकडून मुक्ताबाई घडून घेते अशी आमची मनाभावापासून अपेक्षा आहे। ताई काय नाव तुमचं, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी रांगोळीची सेवा बजावताय? माझं नाव मीराबाई अजबराव पाटील। कुठून आले तुम्ही? आम्ही पूर्णाळून आले। 7 वर्ष झाले आम्हाला मुक्ताबाईच्या चरणाची आम्ही सेवा करतो, रांगोळ्या काढतो आणि आम्ही शेती व्यवसाय करतो। दादा 1 महिन्यातून एक वारी आमची सेवेची आहे। 1 महिना झाला की आम्ही सेवेला हजर होतो। आम्ही सेवा निरंतर करतो, आम्हाला मुक्ताईचा आशीर्वाद घडावा अशी आमची अपेक्षा आहे। आता रांगोळी काढता, ही रांगोळी काढत काढत तुम्ही पंढरपूरपर्यंत जाणार आहात, कसा अनुभव असतो, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला आमच्या तुळजाभवानी लोक जायचं आहे रांगोळी काढता काढता। आमचं हे सेवा आहे की आम्हाला देवा जन्मजन्मी हेच मुक्ताबाईची सेवा घडू दे। सेवा केल्यानं आम्हाला लय फायदा भेटतो दादा, आम्हाला लय आशीर्वाद भेटतो, सर्व भाविकांचा आशीर्वाद भेटतो आणि हेच सेवा आम्हाला घडू दे आणि आमची सेवेकरी जमू दे, आम्हाला हेच अपेक्षा आहे मुक्ताईकडून। रत्नागिरी जवळच्या रणपारा गावाजवळ बारजा गेले 2 दिवसापासून अडकून पडली असून अवनको असं या बारजाचे नाव आहे। हे तांत्रिक बिघाडामुळे बार्ज तटरक्षक दल आणि इतर यंत्रणांकडून जहाजाची तपासणी झाली। तटरक्षक दलाने बार्जवरील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला। बार्जवर 12 खलाशी सुखरूप असून बार्जपासून कुठलाही धोका नाही। लवकरच कंपनीचे मेकॅनिक दाखल होणार असून बंद पडलेलं बार्ज येथून हलवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे।
किल्ले रायगडवरील होळीच्या माळावर सुरू असलेल्या मर्दानी खेळात काही शिवभक्त दानपट्टा चालवत असताना स्वतः छत्रपती संभाजीराजे, युवरागिनी संयोगिता राजे, छत्रपती युवराज शहाजी राजे स्वतः मैदानात उभे राहून हा संपूर्ण थरार अनुभवताना पाहावयास मिळाले.